सांगली जिल्ह्यातील नेलकरंजी गावात एक धक्कादायक घटना घडली असून केवळ नीटच्या सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्याच्या कारणावरून वडिलांनी आपल्या मुलीला लाकडी खोट्याने अमानुषपणे मारहाण केली। या मारहाणीत मुलीचा मृत्यू झाला। पोलिसांनी आरोपी वडील धोंडीराम भोसले यांना अटक केली आहे। ते गावातील माध्यमिक शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहे। साधना धोंडीराम भोसले वय 17 ही 12वी मध्ये शिकत होती आणि डॉक्टर होण्याचे तिचे स्वप्न होते। काही दिवसांपूर्वी नीट चाचणी परीक्षेचा निकाल लागला। ती काही दिवसांपूर्वी सुट्टीसाठी आपल्या नेलकरंजी येथील घरी परतली होती। सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्याचे समजताच तिचे वडील प्रचंड संतापले। शुक्रवारी रात्री सुमारे 9:30 वाजता वडिलांनी घरातील जात्याच्या लाकडी खोट्याने साधनाला बेदम मारहाण केली। ही मारहाण इतकी गंभीर होती की तिची प्रकृती अत्यवस्थ झाली। आश्चर्य म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी मुलगी गंभीर जखमी अवस्थेत असतानाही वडील योगदिन कार्यक्रमासाठी शाळेत निघून गेले। शाळेतून परतल्यावर साधना बेशुद्ध अवस्थेत असल्याचे वडिलांच्या लक्षात आले। त्यानंतर तिला रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तपासल्यानंतर तिचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले। साधना ही अभ्यासात अत्यंत हुशार होती। 10वीत तिने 95% मिळवले होते। वडिलांशी रागात बोलताना तिने पप्पा तुम्ही कलेक्टर झाला नाहीत ना, तुमचेही कमी मार्क्स आले होते ना, असे उलट उत्तर दिले। या उत्तरामुळे अधिक संतापून त्यांनी तिला जबरदस्त मारहाण केली असे पोलीस तपासात समोर आले आहे।